ऍक्च्युली 2 दिवसापासूनच घरोघरी प्रचार, त्याच्या अगोदर सुद्धा आम्ही आठवडाभर प्रचार करत होतो. पण कालपासून आमचा म्हणजे खरा प्रचार सुरू झालेला आहे. कालच आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि एवढं लोकांचा आम्हाला प्रतिसाद भेटतोय ना. लोक अक्षरशः म्हणतात, साहेब तुम्हाला यायची गरजच नाही, तुम्ही जी विभागामध्ये एवढी कामं केलेली आहेत तुमची कामच म्हणजे सर्व काय सांगून गेलेले आहेत, तुम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज नाही. पण आम्ही असं गाफील राहणार नाही आणि लोक मला भरभरून मतदान करते. माझ्या पूर्ण सेक्टरमध्ये लोक एवढे माझ्यावर प्रेम करतात, मी जी कामं केलं सेक्टरमध्ये त्याचीच मला पोचपावती भेटणार आहे. आता आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये काम केलंय, जेणेकरून महिलांसाठी त्यांनी एवढं काम केलेलं आहे. महिलांना 50% म्हणजे आरक्षण, एस टी मध्ये सूट दिलेली आहे. परत मग घर बसल्या त्यांना 1500 रुपये दर महिन्याला चालू केलेले आहेत आणि ते असेच चालू राहणार अशी शिंदे साहेबांनी ग्वाही दिलेली आहे. ती कधीच बंद होणार नाही आणि महिलांसाठी जेवढं काय करता येईल महिला सक्षमीकरण, ते माझं पूर्ण ध्येय आहे का महिलांसाठी महापालिकेमधनं घर बसल्या त्यांना काय कामं देता येतील, तेच मी माझं मेन उद्दिष्ट आहे. हे भाऊ आले तर आणि आम्हाला पण जरा आधार भेटेल यांचा. निवडून आले तर आम्हाला तर खूपच चांगलं वाटेल आणि आलेच पाहिजेत भाऊ आपल्यासाठी आणि ते येणारच, 100% येणार. भावी नगरसेवक म्हणून आम्हाला त्यांचीच निवड करायची आणि तेच आम्हाला हवे आहेत. का हवे आहे? त्यांनी आतापर्यंत जी कामं केली आहेत आमच्यासाठी आणि भरपूर त्यांनी मदत केलेली आहे सगळ्यांना. मी 8 वर्षापासून त्यांच्या शेजारी राहतोय. त्यांचे सगळे कामं चांगले आहेत आणि ते यायला पाहिजे देवाच्या कृपेने, महादेवाच्या कृपेने.